श्रीमंगलाचरणं ॐ श्रीगणेशचरणं ॐ गुरुदेवदत्तचरणं सद्गुरुचरणं नमो नमः। ॐ नवनाथाय चरणं नमो नमः। नवनारायणाय चरणं नमो नमः। ॐ स्वामी समर्थ साईनाथाय चरणं नमो नमः। ॐ सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिनाशयति विघ्नां। या कुन्दिशहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनर्मण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवेः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती न्याशेषजाड्यापः। ॐ मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुद्रेत। वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री गणेशाय नमः। जय जयाजी आदिनाथा कर्पूरवर्णा उर्गभूषिता। बोलवी पुढे ग्रंथार्था नवरसादी कृपेने। मागील अध्यायी केले कथन चरपटीचा होणी जन्म। दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला। उपरी एकादशनाथापासून 84 सिद्ध झाले पूर्ण। तयांचे सांगितले नामे यथाविधी करुणिया। एक घणी वेगळा करुण 72 आठांनी केले निर्माण। उपरी मिननाथ चौरंगी अडभंगण 12 सिद्ध निर्मिले। एकूण 84 सिद्ध पूर्ण। पुढे आता ऐका कथन चरपटी करे तीर्थाटन। कथा कैशी वर्तली गया प्रयाग काशी हुणा। जगन्नाथ मल्लिकार्जुन फणी पर्वत रामेश्वर करुण। कुमारी दैवत पाहिले 12 मल्हार हिंगलाज। 12 लिंगे तेजा पुंज। 7 मोक्षपुऱ्या पाहोनी सहज। मही प्रदक्षिणा घातली सकळ महीचे झाले तीर्थ। गुप्त प्रकट अत्यंभूत परीक राहिले इच्छिले तीर्थ। स्वर्ग पाताळ तीर्थात करुणे मनी कर्णिकेचे स्नान। सकळ स्वर्ग यावे पाहुण। उपरी पाताळ भुवनी जाण। भोगावती वंदावया ऐसा विचार करुणी चित्ती। गेला बद्रिकाश्रमाप्रती तेथे नमुनी उमापती। पुढे चालिला महाराजा व्यान प्रयोगी भस्माची मोठी। चर्चुनिया निजल लाटी तिने करुणे वातगती। गमनाते दावितशी मग आदित्य नामे मंत्र जपुण। प्रत्यक्ष केला नारायण तो मागे पुढे सिद्ध होण। मार्गापरी गमतशी की मन योगाचा धीर धरुण करी। चरपट लंगी महेंद्रगिरी
शैल्य बर्प लहरी अंगी झगट करिता ती सविता तेजाती अद्भुत परम तीव्र दहाते करिता तिने करुणे बर्फगणात वितळपणे मिरवता जैसे पर्जन्य काळी मही वितळे मित्र तेज प्रवाही त्याची न्याये ते समयी हिमाचल कण वहिवटले ऐशी करुणे गमन स्थिती लंगून गेला स्वर्गाप्रती तो प्रथम शृंग मारुती सत्यलोका पाहिले जाताच गेला विधी सभेत चतुराननाचे चरण वंदित वंदुनिया जोडून हस्त विधी पाहुनी चरपटाशी मने कोणाला योगाभ्यासी आयसे बोलता ते घडीशी नारद उभा ते होता तो तयाच्या सन्मुख होऊन म्हणे महाराजा चतुरानना मग मुळापासून जन्मकथन तयापासी वदला तो ऐकुनी विधी सर्व वृत्तांत आनंदला ती अद्भुत मग चरपटाचा धरुणी हस्त अंकावरी घेतला हस्ते मुख कुरवाळून क्षणोक्षणी घेत चुंबन म्हणे बाळा तुझेने कैसे झाले स्वर्गवासी येणे म्हणे जिताता नारदे उपिले दत्त हस्ता तेने वरद पाणी माथा ठाऊक केला बळाशी मग सकळच चरपटी ते विद्यार्णव वैखरी पत्रे आणून ठेव त्यावरी मोदाने कमलोद्भवे श्रवण पात्री भरलासी कुशल विद्यारत्न श्रवण शक्ती की साठवण परमाल्हादे आनंदुन पुन्हा चुंबन घेतशी यावरी बोले चतुरानन बाळा कामना वेदली कोण हिरो म्हणे तव दर्शन घ्यावे मनी वाटले हो या परी होता कामना चित्ती तेथीची वेदली कृपा मूर्ती के मने करणे का स्नाना निगुती भोगावती पहावी यावरी बोले कमलोद्भव वारे कसवत्सर येथे असावे त्यात पर्वणे आल्याशी अपूर्व स्नानाशी जाऊ सकळिक आयशे बोलता कमलोद्भवतात अवश्य म्हणे चरपटीनाथ यावरी राहता सत्यलोकात बहुत दिन लोटली परी चरपटानी नारद मुनी वर्तते कचित्ते केळणी चैन न पडे का वाचुने एकमेका क्षणार्ध या परिकथा पूर्व पारेशी नारद जातसे अमरपुरेशी तो सहस्र चक्षु देखता त्याशी विनोद उक्ती पाचारी देखताच्या तपवृंद म्हणे यावे कळी नारद ऐश शक्राचे ऐकुनी शब्द मुनी क्षोभ पावला चित्ती पीठता कोपाग्नी अंतरी जल्पे नारद मुनी म्हणे तोही समय तुझ लागुनी एक वेळा दाखविना ऐशे म्हणून सुचितांत नारद जाता पुले स्थाना प्रत
यासई लोटले दीन बहुत परी शब्द चित्तांत रक्षितशी तो सांप्रत काळी चरपट मुनी विद्यापात्र प्रळयाग्नी ते पाहुणे जल्पे नारद मुनी इंद्र होती योजाया ऐशे कामरत्नीच्या धामी रक्षितास्ता देवस्वामी तो एके दिवशी श्रवण उगमी शृंगारीला चरपटतो म्हणे बांधवा एक वचन कामे वेदले माझे म्हण की अमर कुसुम वाटिकाश्रम पाहू क्रीडे कारणे चरपट म्हणे अवश्य मुनी चला जाओ याची क्षणी ऐसा विचार करोनी म्हणी अमरपुरी चालिला मार्गी चालिता चरपटनाथ शांतपणे मही पाऊल पडत ते पाहुणे कमलोद्भव सुता चरपटा ते बोलतशी म्हणे सकया जाणे आहे परम लंबित वाणे तरी गमन ऐशी चालिने घडून कैसे येईल चरपट म्हणे आम्ही मानव आमुची हीच चाली काय करावे तुम्हा पाशी असे चपल उपाव तरी तेने करुणे मज न्यावे की नारदाईशे शब्द ऐकून कार्य कामने मोहित म्हण मग मार्गा लागी स्थिर होण गमन कळार्पिली जो महाद्भुत कमलापती तेने दिली होती नारदा प्रती ते प्रारब्ध बळे चरपटा प्रती लादले असे अवचित्ती ती गमन कळा कैशी स्थित इच्छिल्या ठाया तिनेत आणि त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टी पुढे बैसतो आयुष्य भावी वर्तमान गुप्त कृत्य झाली होण कोण्या ठाये वसे कोण सकळ दृष्टी पडतसे ऐशी कळाती गमन स्थिती चरपटाते होता प्राप्ती मग हृदयी सरिता भरती तो आनंदाचे लोटले मग उभय एके कले करुण मार्गी करते झाले गमन एका सारखा एक चंड किरण स्वर्गाला गे मिरवले मग लवता डोळ्याचे पाते मनोवेग्या पूर्वासता गगन चुंबेत मागे अमर क्षितित कुसुम वाटिकेत पातले तवते नाना तरु विस्तीर्ण गगन चुंबेत विशाल वन ज्यांच्या कुसुम सुगंधे करुण आमोपपाशान मिरविती सहस्र योजन कानन समस्त झाले आहे गंध व्यक्त ते पाहून या चरपटनाथ परमचित्ती आल्हादे मग कुसुम वाटी करिता गमन खेळती नाना क्रीडा वचने खेळता खेळता येती दिसून पियुष फळे त्या ठाया नारदाशी म्हणे चरपटनाथ फळे भक्षावी कामना होत नारद म्हणे कोणी हस्त धरला हे तुमचा मग मन मानेल तैसे फळ तोडून या तपोबळ भक्षण करती एक मेळ उभय सुत विधीचे तयांच्या बीजसाली सांडून पियुषाशी करशी शेवण उपरे सांडुनी ते स्थान अनेक स्थाने शेविली
फळे तोडिता पक्व शाखा मयी पडती विभक्त रुखा ऐशी ताई ताई कुसुम वाटिका मयी लागी दर्शवी या परी उभयते समयी कुसुमे तोडती गंध प्रवाही आणि भूषणे मिशे सर्वदी घेऊन काही जाताती तो ब्रह्मदेव देवतार्चने बैसता ठेविती पुढे नेऊनी म्हणते ताता हिंडता काननी अपूर्व पुष्पे आणली ऐशे धैर्य हे ते नित्य उभय पाहती बागायत परिरक्षक येता मार्गी तेथा निज दृष्टीने न दिसती मनात होणे साशंकित म्हणती कोण येतो न कळेथ सकळ नासुने बागायत जाता हे तुनी मग ते रक्षक पाळती वरी गुप्त बैसती अन्य क्षेत्री तो एके दिनी उभय सत्वरी कुसुम वाटिके संचरले संचरताची विभक्त ठाया चरपट गेला पळे तोडावया तो रक्षक येऊनी पृष्ठी माया चरपटा ते धरिले ते नारदाने पाहुन त्वरे करून केले पलायन स्वस्थानाशी जाऊन स्थिर होनी राहिला एकीकडे लतिका पळ धरुणे चरपट बाळ येताची भेदिले मुख कमळ हस्त प्रहारे करुनिया तेने कोपोनी तपकेसरी की अपूर्व भाषे वैष्णानरी मग तीव्र शिका होती बन करे चावावया धावतशी करी कवळुने भस्मची मुठी वाताकर्षण जल्पे होटी तेने करुणे बनकर थाटी व्याप्त झाले सकळिक परमास्त्र ते कठीण सकळांचे भेदले हृदय स्थान तेने देहीचा सकळ पवन कुंठित झाला ते समयी कुंठित होता श्वासोश्वास तेने प्राण झाले कासाविस सकळ उलथोनी महिस डोळा विकास दाटला गात्रे कापती थरथराट मुखे रुधिराचा पुरलोट नेतवटारुणी स्थूळवट बुबळा ते दाविताती ऐसा होता विपर्यास तो अनेक बन कर त्या ठायास मागून येता सहज स्थितीस तेथे पाहिले सकळिका तो अव्यवस्थित सकळ बनकर पडले आहेत महीवर ऐशे पाहुणे करीती विचार तो सिद्ध बाळक पाहिला परम तीव्र अति कठीण दैदिप्य रूप तेज गहन त्या ते दृष्टी पाहुण मागचे मागे ते सरले तरे उणे नगर क्षिती म्हणती महाराजा हे नृपती एक जोगी अर्क स्थिती आलाशे महाराजा बाळरूपी अतिसान तेने बनकरांचे प्राण हृदय पेटला प्रळया नळा समान दशा मिरू म्हणतसे आणि कवल्ले तर पाहात फिरता हे बागायत न चाले आमचे मात्मतेथ म्हणून आलो या ठाया मग पाचारुणी सुरोवर मेळा इंद्र म्हणे तुम्ही जाऊनी सकळ शासन करून या बाळ धरून या ना मज पुढे
नावरे तरी करा बंधन, शस्त्रास्त्री करावे कंदन. युक्ती प्रयुक्ती करुण अरिष्टा ते दवडावे. ऐशे बोलता देव पाळ, सकळा देव उठले सबळ. चरपट प्रताप समुद्र जळ, प्राशन करो पाहती. की ते सैन्य नोहे वडवानळ, हाती क्षोभुनी शिका जाळ. शस्त्रास्त्रे मादळ घेऊन या चालिले, हेताची कुसुम वाटी निकटी. चरपट पाहता झाला पृष्टी, मग सावध राहुणे कोपार्णव. पोटी लहरा सोडू म्हणतशी, भस्मची मोठी करी कवळुना. सावध उभा ब्रह्मनंदन, तो देव सैन्या पार घन. निकट येऊन बोलती, पाहुण तयाचे तीव्रपण. म्हणे म्हणे ब्रह्मानंदन, व्यर्थ विद्या पारसिन. कासयाशी करावा सकळास्त्र प्रताप तरणी. त्यात अस्त्र मुकुटमणी, तेची इंद्रा तेची द्वंद्वाशी पाठवणी. वाताकर्षण रुजवावा, मग हाती भस्मची मोठी. वाताकर्षण झाले होटी, पाहुणे देव चमू थाटी. सव्यापसव्य फेकितसे, मग तो अस्त्र प्रयोग कठीण. सकळ चमू झाले वेष्टुण. सर्वा हृदयी संचरुण आकर्षिला वात तो. सर्वा ते वात होता लिप्त, श्वासोश्वास झाले कुंठित. मग ते शस्त्रास्त्र हस्त मोकलो देताती. प्राण होनी कासाविस, देह सांडती स्वर्ग महिष. रुधिर येऊने आणणास, पूर्वाहे बडबडा. नेत्रदारे वटारुण, सकळ सांडुपाते प्राण. गात्रे विकळ शव समान, सकळ काननी मिरवले. ऐसा दशेत देव सघन, हाती रिकळे पाक शासन. हा भृत्य पाठवण समाचारा नवीन. येऊने हेर पाहुणे तेथे, सांगते झाले अमर पाळाते. म्हणते महाराजा अत्यंभूत, देव सर्वस्वी निमाले. निमाले परी पुढे आता, येथे उणे अमरनाथा. तुमचे सकळ जीविता ओस नगरी करेल की. बाळरूप दिसतो सान, परी कृतांताचा घेईल प्राण. प्रळय रूढ तो आकर्षण, करील मही वाट तशी. की महाप्रळय आजी चाला, ऐशे परिभाषे आम्हाला. ऐशे ऐकुनी बहु बोला, पाकशासन दचकतशी. यावरी धैर्य धरोनी बोलता, सिद्ध कराय रावता. महाप्रळय वज्रघाती, भग्न करणे तयाशी. ऐशे ऐकुनी बोलती हिर, म्हणती निन्य काय झुंजणार. परी तो धनुष्य लागी शर, न लावे अजूनही महाराजा. पाहता पाहता रणांगणी, विपरीत करीतो करणी. उगीच श्वासोश्वास कोंडुनी, प्राण सोडती झुंजार. ते तुमचे वज्रास्त्र, काय करील सहस्त्रनेत्र. तयाची विद्या गुप्त क्षेत्र, काय करो नेदीच. ना तरी उगलाची जाईल प्राण, मग सकळ राहील मुखभंजन. तरी दशकरा ते सहाय्य करुण,
तेथे आणावा महाराजा. त्याची होताची दृष्टा दृष्टी, याची होय श्वास कुंटी. तरी महाराज हे दया जेठी, शिवसाह्य करावा. तरी देव उठते पुढते, ना तरी सकळांचे होईल शांती. तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा. ऐशे ऐकता हेर भाषण, उठता झाला पाक शासन. वानारूढ प्रत्यक्ष होऊन कैलासाशीचा पातला. ते शिवगण वेष्टित सदाशिव, बैसला होता महादेव. तो अकस्मात देवराव जाऊन या पोचला. आचरणावर ठेवून माथा, म्हणे महाराजा दिनाता. तुम्ही अमरपुरी मजपतिता, अमर करोनी बैसविली. बैसलियावरी दानवे थोर, गांजल्यावरी वारंवार. संकट निरसुनी सत्वर, पदस्थापना मज केली. पर्याता निर्वाणाले, देव सकळ प्राणा मुकले. सांगावया तुम्हा शिवहिले, उरलो आहे तुकामी. शिव म्हणे ऐसा कोण, आला हे स्वर्ग चढून. शक्र म्हणे स्वदृष्टीने, पाहिला नाही महाराजा. कुसुमलती केच केला नाश, म्हणून पाठविले सर्व देवास. त्यांचा समूळ होता प्राणनाश, पळून आलो येथे मी. आयशा ऐकता शिवशंकर, गणाशी आज्ञा देत सत्वर. सिद्ध होणे चला समग्र, समागमे माझिया. आणि विष्णू ते करा श्रुत, तो हो अनायासे सहित. ऐशा ऐकता दूत, विष्णू समीप धावती. मग गणासहित अष्टभैरव, अष्टपुत्र घेऊन शिव. शतकोटी समुदाय अमरपुरी पातला. चढाओढी रणात देव मिळाले समस्त. चरपटीने दृष्टी देखत, भस्मची मोठी कवळिली. चित्ती म्हणे कासया उशीर, उगाच शीन करावा थोर. निवृत्ती करुणे थोर व्यवहारात, थोर व्यवहार बोलवावे सर्वाशी. ऐशे सिद्ध करुणी वचन, प्रयोग्यास्त्र वाताकर्षण. अस्त्र देवता सिद्ध करुण, श्वास बंद शिवासहित. श्वासा झाले कुंठित, शिवासहित देव झाले विचलित. मूर्छना येऊने भूमीवरी पडत, प्राण सर्वांचे निघू पाहती. असो शतकोटी गण शिवास पाक शासन. एकदाची मये कारण, ढासळून पाडिले. जय तरू पल्लव शाखी, आमूळ खंडता पडती शेकी. अवस्था झाली निकी, महेवरी पडतसे. त्यापरी शिवादी शतकोटी गण, मुखाच्छादी पाक शासन. पुष्पवाटिके विकल प्राण, मूर्छांगत झाले ते. ओघे पडले निचेष्टित, परिनारद दुरोनी विलोकित. हस्तपाद खुडिता हसता, अमरनाथा पाहुणे. म्हणे म्हणे बरे झाले, अहंकारी सर्व गळाले. देव माझी कित्येक मेले, शैवे झाले शरीरांची. कुसुम लता पाळक बनकर, तहे सकळे सांडले देह अवसर. प्रेत होणे महीवर, भय करुणी पाडेले. कोणा रुधिराचा भडभडाट, मुख्या पार पुरलोटत. श्वेतवर्ण चक्षुपाट, वटारुणे धाविती. एरीकडे शिवदूते गेले होते वैकुंठात. विष्णू लक्ष्मी महाअद्भुत,
वृत्तांत सर्व सांगती. म्हणती महाराजा कमलाक्ष मही दक्षा सर्व साक्षा. रक्ष सारे मोक्ष मोक्षा निजदासा कैवारी. नेनो अमरवनी कोण आला हे बलिष्ठ जाण. तेने सकळ देव केले तृण गत प्राण झाले ते. एकटा उरला मरणात तोही शीघ्र येऊन कैलासास. स्तवनिया उमानाथास युद्धा लागी गेलाशी. शतकोटी गणासहित वीरभद्रास देव समस्त सवे घेऊन उमानाथ युद्धा लागी गेलाशी. भव जाता मरपुरीशी आम्हा पाठविले तुम्हा पाशी. आपण चलावे त्या कटकाशी म्हणून आम्ही धावलो. ऐशा ऐकता मधुसूदन विचारण पाहता विष्णू गण. 56 कोटी मिळवून गरुडारूढ झालासी. टाळ ढोळ दुदुंबी नाद समारंभे श्री गोविंद. अमरपुरीत झाला नाद ऐशे उनी पातली. समस्त बैसले घालून पाळा आराटिती विष्णू मंडळा. धरा मारा शब्द कोल्हाळा एकदाची करिता ती. शिवगण जय शिवा सहित देवासा मरणाथ. परम पाहुणी अवस्थित विष्णुमणी क्षोभला. सकळ दूता ज्ञापित म्हणे तुमचा होय तात. धरा मारा लंबित शस्त्रास्त्रे करून या. आपण घेऊन सुदर्शन गांडीव सजविले लावून. इतके चरपडनाथ लक्षुण भस्मची मोठी कवळी तशी. मनात म्हणे विधी कुमार सुदर्शन हे आहे अनिवार. तरी आपण आधीची वारा तरी आपण आधीच वारा सार करून या बैसावी. मग मोहनास्त्र जलपुणे होती सुदर्शन नामी फेकली भस्मची मोठी. ते मोहनास्त्र सुदर्शन पोटी जाऊन या संचरले. तेने करुणी सुदर्शन अचळ जड झाले मोहन. तैशीची गांडीवानी सकळ गण उठावले आनेटकी. ते पाहुणे चरण स्थित काय करिता झाला नाथ. विष्णुगण करुणी समस्त वाताकर्षण योजिले. वाताकर्षण योजिले. वाताकर्षण प्रयोग देठी आगणे फेकिता भस्मची मोठी. तेने विष्णू कटक सुभट श्वासोश्वासे दाटले. कोंडताची श्वासोश्वास धैर्य नवरे मग समजतात. मग देह सांडुणे सकळ धरणीस धुळी माझी लोळती. खरनायकी मोकळे हस्त शस्त्रविकार झाला बहुत. मुखी रुधिर विचकुनी दात नेत्र श्वेत करिता ती. सकळ सांडू पाती प्राण हस्तपादा पडती दुःखी होण. ते पाहुणे मधुसूदन सुदर्शन प्रेरितशी. सुदर्शना ते वैडूर्य खाणी की उणे राहिले शस्त्रतरणी. ऐशी अति चंचळाहुनी चपळ महास्त्र ते जैसा श्वात श्याम कर्ण की धेनुमणी सुरभी रत्न. तेवी अस्त्र सुदर्शन ज्वाज्वल्यपणे मिरवे ते सुदर्शन कोपे करुण. प्रेरित झाला रमा रमण परीते नाथा पाशी येऊन मोहे करुण वेष्टिली.
चित्ती म्हणे पिपलायण हा प्रत्यक्ष विष्णू नारायण. स्वामी आपला वाचवा प्राण भोगोट घेतला दिसेना. तरी हे युद्ध पूर्ण नाही माझी परीक्षा पाही. निमित्ते करून या काही खेळ मज दावितसे. ऐसा विचार करुणी चित्ती नमन केले नाथा प्रती. नमुनिया दक्षिण हस्ती जाऊन या विराजली. चरपटा हाती सुदर्शन कुस्ती करिता मनोधर्म. मग तो चरपट चांगुलपणे प्रत्यक्ष विष्णू भासतसे. एरेकडे वैकुंठनाथ आश्चर्य करे धरी सुचितांत. म्हणे मोहने सुदर्शनाते घेतले कैसे अरिष्टाने. मग हाती गदा परताळून येता झाला रमारमण. ते चरपट ते दृष्टी पाहुण भस्मची मोठी कवळी तशी. वाताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करोनी तपपात्र. समोर लक्षणे कंजगात्र प्रेरी अस्त्र दुर्घटते. मग ते अस्त्र पवन गती संचरते झाले हृदया प्रती. तेने झाले अरिष्ट ती धडाडुनी पडेली. हस्त विभक्त होणे गदा पडती झाली क्षिती आल्हादा. पाचजन्य प्रियपद गोविंदा सोडून या मिरवत. ऐसा होता व्यवस्थित ते पाहून या चरपटनाथ. मग विष्णू जवळ येऊन त्वरित निजदृष्टी विलोकिता विष्णूला गुणी. तो दृष्टी पडला कौस्तुभ म्हणे. मनात म्हणे आपणा लागुने भूषणा ते घ्यावा. ऐशी म्हणून सुचितांत वैजयंतीशी काढून घेता. गळा ओपुणी मवळी ठेविता रत्नमुकुट विष्णूचा. शंख चक्रादी करुण हात घेतसे ब्रह्मनंदन. गदा कक्षे माझी घालून शिवापाशी पातला. शिव पाहुनी निज दृष्टी तो कपाल पात्रा निले पोटी. ते घेऊन झोळी त्रिपुटी सोडून या चालिला. चित्ती गमनागमन ध्यान त्वरे पातला सत्याग्राम. पितया पुढे उभा शीघ्र येऊन उभा राहिला चरपट. पाचजन्य सुदर्शन सव्यपसव्य करा कारण. कक्षे गदा हृदयस्थान कौस्तुभ गळा शोभवे. ते पाहुणे नाभे सुत विष्णुचिन्हे भूषणसित. मौळी मुकुट विराजित अर्क तेजी चमू करुणिया. ऐसे चित्ती पाहता विधी म्हणे दचकला विशाळ बुद्धी. म्हणे मुला काय त्रिशुद्धी केल्या हेशी कळेना. मग चरपटाचा धरुणे हात आपल्या अंकावरी घेता. गोंजारुणी विधी पुसत चिन्हे कोठून आणली ही. एरे म्हणे ऐका तात सहज शक्राच्या कुसुमलतात. खेळत होतो पाहतार्थ माते बन करे ताडिले. महिमा कोपे बनकर मारुणी टाकिले महिवर. तया कैवारे हरिहर झुंजावया पातले. मग मी चित्ती शांत होऊन विकळ केले भव. विभू प्राण तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा. ऐशी ऐकता चरपट गोष्टी परमदचकला परमेष्टी. मग हृदय धरुणी नाथ चरपटी गौरवीत बाळा ते.
म्हणे वत्सा माझा तात आजा तुझा विष्णू निश्चित महादेव ते आराध्य दैवत मजस जगाचा जरी ते होते लगत प्राण मग महित्या वाचून आश्रय रहित होऊन जीवित्वा पुलेन चाले तरी बाळा उठवेगी क्लेश हरोणे करी निरोगी ना तरी मज जीवित्व भागे अंत्येष्टी करुणी जायिका अंत्येष्टी करुणी जायिका ऐशे बोलता चतुरानन चित्ती वेशला कृपे करुण म्हणे ताता उठविन सकळे काप चालकी मग विधियाने चरपडनाथ त्वरे पातले अमरपुरीत तो हरिहर अव्यवस्थित चतुरानने देखिले मग प्रेमाश्रुआनुनी डोळा म्हणे वेगी उठवी बाळा वाता कर्षण चरपटे कळा काढून या घेतली वाता प्रेरक मंत्र जपुण सावध केले सकळ देवजन उपरी जे कागत प्राण संजीवनीने उठविले सकळ सावध झाल्या पाठी ब्रह्मा करी धरुणी चरपटी विष्णू भावांच्या पदपुटी निजस्ते लोटिला तरी विष्णू चिन्ह भूषण स्थित पाहुण्या रमानाथ कोण हा विधी ते पुसत तोही प्रांजळ सांगतशी मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण विष्णू सकळ वृत्तांत ऐकून ग्रीवे लागे तुकवी मग म्हणे मम भूषणे आवर्तले नाही विभक्तपण हा मग म्हणे मम भूषणे वर्तले नाही विभक्तपण माझाचे अवतार जाण चरपटनाथ आहे हा मग परमेश असते करुण चरपटांगेचे काढून भूषण विष्णू लागे देऊन चरणी माथा ठेवितशी असो सकळांचे समाधान पावणे पावले स्वस्थान चरपटावतार पिप्पलायन सर्व देवा लागी समजला कपाल पात्र शिवे घेऊन गणास पावला स्वस्थान अमरपुरी सहस्र नयन देवासहित गेलासी मग विधीने चरपट करी वाहुन पाहता झाला ब्रह्मस्थान एरीकडे नारद गायन करीताला शक्रापाशी इंद्रालागी नमस्कार म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न येथे कोणता नारद येऊन कळी करून गेलासी आम्ही तुमच्या दर्शना येता कळीचे नारद आम्हा म्हणता तरी आजची कैशी बळव्यथा कोणे दाखविली तुम्हाशी ऐशी नारद बोलता वचन मणी खोचला सहस्र नयन चित्ते म्हणे हेची कारण नारदाम्मा भवलाशी ऐशी समजुनी सुचितांत कळीचे नारद कदा न म्हणत अल्प पूजने गौरवित मग बोलविले तयाशी हिरे कडे चतुरानन गेला सस्ताना चरपटीशी घेऊन तया मागे नारद येऊन सत्यलोकी देखिला यावरी पुढे खेळी मेळी पर्वणे उत्तम पावली बळी मणिकर्णिकेशी सर्व मंडळी स्नाना लागी जातशी 21 स्वर्गीचे लोक समस्त मणिकर्णिकेशी आले बहुत तया माझी चरपटीनाथ विधी हो घेऊनी आलासी मग तात पुत्र करुणे स्नान परतो न्याले स्वस्थाना या उपरी सहज स्थित होऊन संवत्सर भरलासी नारद विद्या पूर्ण गमन मनी चिंतिता पावे स्थान तया मार्गे गौरवण भागवतीशी
पातला विधी सुत चरपटनाथ गमन करीत महित तेथेही करुणी अन्य तीर्थे भोगावतीशी जातशी करुणी भोगावतीचे स्नान आसप्त पाताळ दृष्टी पाहुण बळीरायाच्या गृही जाऊन वामना ते वंदिली बळीने करुणे परमातिथ्य बोलविला चरपटीनाथ या परीच्छा पूर्णनाथ भ्रमण करी महिषी ऐशी कथा ही सुरस कुसुम माळा उपी त्यास कवी मालू श्रोतियास भावे करुणी अर्पितसी नरहरिवंशी धुंडी सुत अनन्य भावे संता शरणंगत मालो ऐशे नाम देहा प्रत ज्ञान कृपे मिरवतशी स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर एकोनचत्वारिंशति अध्याय गोळा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।